तुम्हाला खरवस खायचंय का? चला मग माझ्यासोबत. नमस्कार, शुभ सकाळ. तर आज आपण बनवूया खरवस. तर मी सगळे इन्ग्रेडियंट्स मी इथं काढून घेतलेत आणि आपण चालू करूया प्रोसेसिंगला. तर स्टार्टिंगला खरवसाचं दूध आहे ते असं छान असं गाळून घ्यायचं. त्यानंतर नॉर्मल साधं दूध पण काढून घ्यायचं. त्यानंतर गूळ टाकायचं. आपण साखरही टाकू शकतो, पण गुळाने खूप छान अशी टेस्ट येते म्हणून मी गुळच टाकते. आणि घरात सगळ्यांना गुळाचं खरवस खूप जास्त आवडतं. आणि मग ते सगळं असं मिक्स करायचं. त्यानंतर वरून जायफळ आणि वेलची पूडची पावडर टाकायची. नंतर ड्रायफ्रूट्स वाटून घेतलेले ते टाकायचे आणि गूळ विरघळत नाही तोपर्यंत छान त्याला मिक्स करायचं. आणि मग छान असं मिक्स झाल्यानंतर 10 ते 20 मिनटं वाफेवरती ठेवायचं. आणि मग वाफेवर ठेवून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान असं सुंदर डिलिशियस स्पॉन्ज आपला खरवस बनवून इथं रेडी झालेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा खरवस कसा रेडी झाला आहे तो, कारण की हा पदार्थ सतत आपल्याला खायला मिळत नाही. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि मला सबस्क्राईब पण करा.